खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उपोषण करणार आहे। उद्या सकाळी सिंचन भवनाच्या बाहेर त्या उपोषणाला सुरुवात करणार आहे। पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी ते आंदोलन करणार आहे। जलसंपदा विभागाच्या विरोधामध्ये आता सुप्रिया सुळे आंदोलन करणार असून याआधी देखील सुळे यांनी बनेश्वर येथील 700 मीटर रस्ता करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या उद्या उपोषण करणार असून उद्या सकाळी सिंचन भवनाच्या बाहेर खासदार सुप्रिया सुळे उपोषणाला बसणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्याला देत आहेत। अमोल, खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उपोषण करणार आहे। याआधी देखील त्यांनी एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण केलं होतं। उद्या सकाळी सिंचन भवनाच्या समोर त्या उपोषण करणार आहे। अधिकची अपडेट नेमके काय देशील? शुभम, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर उपसा योजनाचं काम चालू आहे। मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे। सातत्याने सुप्रिया सुळे यांच्याकडून या कामाचा पाठपुरावा प्रशासनाकडून केला जातोय, मात्र ते काम पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे या उपोषणाला बसणार आहेत। उद्या सकाळी पुण्यातील सिंचन भवन बाहेर त्या उपोषणाला बसतील अशी माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे प्रशासन कुठेतरी सुप्रिया सुळे यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते का? कारण की एक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या मतदारसंघातल्या कामांबाबत ते वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात, पण ती कामे पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी सुप्रिया सुळे यांना सातत्याने उपोषण करावं लागते। याआधी सुद्धा आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की भोर तालुक्यातील बनेश्वर मंदिराचा जो रस्ता आहे तो रस्ता व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही त्यातून रस्ता केला गेला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी उपोषण केलं होतं। आता त्याची डेडलाईन 2 मे दिलेली आहे। 2 मे पासून प्रशासन त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करेल। मात्र दुसरीकडे पुरंदरची जी उपसा योजना आहे ती मात्र अजूनही पूर्ण होत नाहीये आणि सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासन मात्र ऐकत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आता सुप्रिया सुळे यांना उपोषण करावं लागतं आणि सलग दुसऱ्यांदा आता सुप्रिया सुळे या उपोषणाला पुण्यामध्ये बसणार आहेत। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।